मागील वर्षी या प्लॉटला आहे ना 100 रुपये किलो प्रति भाव असा भेटला होता आणि ह्या वर्षी ना जवळपास 40% माल आहे. मग आता याला रेट 200 रुपयाच्या पुढंच पाहिजे, पण भेटेल का? पण विषय कसा आहे माहिती का, आता आम्हाला जो खर्च आहे ना तो करावाच लागणार आहे. आता याचा शेंडा चालायसाठी ना आपण कॅल्शियम नायट्रेट आणि 13 रुपयांच्या एकरी 5 किलो घेऊन राहिलो, माल असो किंवा नसो. म्हणजे द्राक्ष शेती म्हणजे कशी माहिती का, एकदा आमदारकी खासदारकी तुम्ही एकदा निवडून आले ना, तुम्ही नंतर पडले बी तर मरोस्तोवर तुम्हाला पेन्शन चालूच. मग अगदी तसंच तुम्ही एकदा द्राक्ष शेतीत पडले ना तर मग तुम्हाला आहे ना मरोस्तोवर तो खर्चाचं पेन्शन आहे ना चालू. तर जे हरी माऊली राम राम मंडळी, आपली हे 12 आहे ना खोललंच नाही कधी, त्याच्यामुळे ते डायरेक्ट त्याची फ्लॅन्स ते सडून गेलं बरं का. म्हणजे अगदी कसं आहे, म्हणजे आपल्या सरकारी तिजोरी सारखं शरद पवार साहेबांनी एकदा उघडून शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती ना, तसं मायबाप सरकारने ना ही शेतकऱ्याची ना आता कर्जमाफी करावी तरच आमची दिवाळी साजरी होईल बरं का. नाही तर आमच्या वालीने अशा वेल्डिंगच्या सुरसुऱ्या वाजवता आता मग इड आहे ना आपण असं अनुभव काय आणलं आणि नट वगैरे कट करून घेतले, खालच्या माळ्यात जाऊन आहे ना मग अशा पद्धतीने आपले 12 वगैरे फिट करून घेतलं. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. मग पिंपळगाव बसवंतला ना स्वामी समर्थ मंदिराच्या समोरच ना अशा पद्धतीने आपल्याला गायचं आणि वासराचं दर्शन झालं. वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तेवढ्यात आहे ना शिंदवडची बस्ती साहेब भेटले, ते म्हणे मी तुमचा बिग फॉलोवर आहे. मग त्यांनी गाडी थांबवायला लावली, त्यांची भेट वगैरे घेतली. ते म्हणे आम्हाला सुद्धा ब्लॉग मध्ये घ्या बरं का. म्हटलं एका घेतलं. संध्याकाळी दुकानवर आहे ना सिन्नर तालुक्यातले सोमठाणे येतले आपले बिग फॉलोवर आहे ना आपल्या रुकारी आपल्याला भेटायला आले होते. त्यांनी आपल्याकडे 30,000ची खरेदी केली. शेतकऱ्याला ना दिवाळीत पाऊस आला का अॅक्रोबॅट मेलोडिओ रिवर्स असे मोठे मोठे ना बॉम्ब फोडावा लागत आहे.